नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्स इयत्ता 9वी इंग्रजी विषयाची चौथी ऍक्टिव्हिटी. बघा, मग आज लर्निंग आउटकम्स काय आहेत? रिस्पॉन्ड टू इन्स्ट्रक्शन अँड अनाउन्समेंट इन स्कूल. शाळेमध्ये किंवा काही इन्स्ट्रक्शन्स केल्या जातात, काही सूचना केल्या जातात, काही अनाउन्समेंट असतात, काही घोषणा असतात, तर त्याला तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं म्हणजे प्रतिसाद द्यायचा आहे. किंवा पब्लिक प्लेसला सच ॲज कोणते कोणते पब्लिक प्लेस दिले त्यांनी? रेल्वे स्टेशन, मार्केट, बस स्टँड, एअरपोर्ट, सिनेमा हॉल, मॉल्स, ॲक्ट अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. आता हे जे इन्स्ट्रक्शन्स दिले असतील किंवा ज्या घोषणा असतील त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला राहावं लागतं. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट फेलिसिटर्स. बघा, फेलिसिटर रीड द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द अनाउन्समेंट गिवन ऑन द बस स्टँड. बस स्टँडच्या इथे जी ट्रान्सक्रिप्ट दिलेली असते अनाउन्समेंटची, ती तुम्ही व्यवस्थित वाचून दाखवा. एम्फसाइज द इम्पॉर्टंट पॉइंट्स वाईल रीडिंग द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द अनाउन्समेंट. जी काही अनाउन्समेंट असते त्याच्यात जे एम्फसाइज करून दिलेले पॉइंट्स असतात, महत्त्वाचे मुद्दे, ते तुम्ही व्यवस्थित वाचून दाखवा. मोटिवेट लर्नर्स टू नोट डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ द अनाउन्समेंट ऑफ द बस स्टँड. बस स्टँडवर असलेले जे महत्त्वाचे मुद्दे असतात, अनाउन्समेंट असतील, ते तुम्ही त्यांना वाचून त्या मुलांना लिहिण्यासाठी काय करा? मोटिवेट करा, प्रवृत्त करा. मोटिवेट अँड सपोर्ट स्टुडंट्स टू गेट द राईट आन्सर. आणि तुम्ही जे काही मुद्दे लिहिणार, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला योग्य ते उत्तर मिळावं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही त्यांना मदतही करा आणि त्यांना प्रवृत्त सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. ओके, आता इन्स्ट्रक्शन्स काय स्टुडंट्स तुमच्यासाठी? लिसन टू द होल अनाउन्समेंट अँड इन्स्ट्रक्शन व्हेरी केअरफुली. जी काही अनाउन्समेंट असेल तुम्ही ती व्यवस्थित म्हणजे ऐका. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक. महत्त्वाचे मुद्दे नोटबुकमध्ये लिहून ठेवा. कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर इन्स्ट्रक्शन. ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या तुम्ही इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे पूर्ण करा. इफ यू फेस एनी चॅलेंज, तुम्ही एखादा चॅलेंज फेस करत असाल किंवा काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. तुमच्या शिक्षकांची तुम्ही मदत घ्या. पालकांसाठी पण सूचना आहे, विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण उतारा हळूवार वाचा. आता हा उतारा मीच वाचून दाखवणार आहे खरं तुम्हाला. काही अडचण आल्यास संबंधित शिक्षकांची मदत घ्या. विद्यार्थ्यांना कृतीपत्रिका सोडवण्यासाठी प्रेरित करा. आणि जी काही कृतीपत्रिका असेल ती सोडवण्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करा. ओके, बघा, आता एक उतारा तुमच्या समोर मांडलेला आहे, तो मी वाचतो. मे आय हॅव युअर बस स्टँड अनाउन्समेंट. May I have your attention please? Good morning to one and all. You are all welcome in the premise of Aurangabad bus stand. Dear passenger, Aurangabad Pune bus number 1233 is coming on platform number 5. All passengers are requested to abide by all the following rules of safety rules. हा उतारा तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून पूर्ण वाचून घ्या. आणि आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळू, ज्याच्यावर रिलेटेड काही क्वेश्चन्स सुद्धा आहे, ते पण आपण घेऊ. ओके, कव्हर युअर माउथ प्रॉपरली विथ मास्क. तुम्हाला एक मुद्दा दिलेला आहे. ओके, तुमचं तोंड व्यवस्थित मास्कने झाका. आता मी तुम्हाला त्याचा अर्थ नाही सांगत. यूज सॅनिटायझर फ्रिक्वेंटली. सॅनिटायझर फ्रिक्वेंटली वापरा. मेन, इथे मेनच्या ऐवजी मेंटेन पाहिजे होतं. मेंटेन सोशल डिस्टन्स. नंतर ट्राय टू अवॉइड टचिंग एनी अनवॉन्टेड थिंग्स. बस स्टँडवर दिलेले अनवॉन्टेड थिंग्सला हात लावू नका. बी वेअर ऑफ पिक पॉकेट्स. पाकिटमार असताना त्यांच्यापासून सावधान राहा. बी वेअर. कीप युअर व्हॅल्युएबल्स अँड लगेज सेफ. तुमचं जे व्हॅल्युएबल्स असतील किंवा लगेज असेल, व्हॅल्युएबल्स म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी, लगेज म्हणजे साहित्य, सामान, ते तुम्ही सांभाळून ठेवा. डू नॉट ईट एनी फूड आयटम्स ऑफर्ड बाय स्ट्रेंजर. अनोळख्या व्यक्तीने कुठलाही प्रकारचा फूड आयटम जर तुम्हाला दिला तर तो तुम्ही घेऊ नका. वन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट इज देअर. पॅसेंजर्स हू आर वेटिंग फॉर मुंबई बस. जे पॅसेंजर मुंबई बसची वाट बघताय, द बस गॉट इंजिन इश्यू. त्या बसच्या इंजिनला प्रॉब्लेम आलेले. अँड इट इज बिंग रिपेअर्ड सून. ती लवकरच रिपेअर केली जाईल. इट इज 1 hour लेट, सो सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. तुमच्यासाठी जी काही इनकन्व्हिनियन्स झालेला आहे त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलं,
आता ह्या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला इथे मॅच द पेअर्स करायचं आहे, किंवा असं म्हणा की याचा आपल्याला सिमिलर वर्ड शोधायचा आहे. मी फॅलिसिटर्सची सूचना न वाचता टास्क नंबर 1 कडे मी लगेच वळतो. बघा, मॅच द वर्ड्स टू द मिनिंग. आता हे मॅच द वर्ड्स दिलेले, वर्ड्स आणि मिनिंग त्यांचा अर्थ दिलेला आहे. इथे आन्सर लिहायचं आहे तुम्हाला. आता तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये कन्व्हर्ट करून घ्या आणि तिथे आन्सर लिहिणार आपण. बघा, आपण पूर्ण पॅरेग्राफ तर वाचून घेतला, त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स पण त्यांनी दिले होते, म्हणजे त्यांचं अनाउन्समेंट बोर्ड जो होता, ट्रान्स्क्रिप्ट बोर्ड होता, तो पण वाचला. ओके, आता बघा, अनाउन्समेंट. अनाउन्समेंट म्हणजे काय होतं, त्याचा अर्थ काय होतो? अ फॉर्मल पब्लिक स्टेटमेंट अबाउट ऑकरन्स. म्हणजे अनाउन्समेंटचं उत्तर काय झालं? अ फॉर्मल पब्लिक स्टेटमेंट अबाउट ऑकरन्स. दुसरं, अटेन्शन. अटेन्शन म्हणजे काय रे? नोटीस टेकन ऑफ समवन. अटेन्शन, कोणीतरी नोटीस देते आपल्याला, मग आपण म्हणतो अटेन्शन. नोटीस टेकन ऑफ समवन. प्रिमाइस. प्रिमाइसेस. प्रिमाइसेस म्हणजे काय? तर हाऊस, अ हाऊस टुगेदर विथ इट्स लँड. अ हाऊस टुगेदर विथ इट्स लँड म्हणजे प्रिमाइसेसचं उत्तर हे येईल. ऑफ पिक पॉकेट्स. मी तुम्हाला म्हटलं पॉकेट मार, मग पॉकेट मारचं काय? स्टील फ्रॉम द पॉकेट, जे पॉकेटमधनं आपल्या काहीतरी चोरतात. आणि स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे काय? अ पर्सन हुम डज नॉट नो, म्हणजे आपण ज्याला ओळखत नाही तो पर्सन. ठीक आहे, मी तुम्हाला त्याच्या जोड्या लावून देतो म्हणजे बेटर राहील तुम्हाला. अनाउन्समेंटचं काय होणार आहे? तर अ फॉर्मल पब्लिक स्टेटमेंट अबाउट अटेन्शन ही जोडी होणार. ओके, नंतर प्रिमायसेस, अ हाऊस टुगेदर विथ इट्स लँड. पिक पॉकेट्स, पर्सन हुम डज नॉट, सॉरी 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 हे नाही येणार इथं. ओके, मग पिक पॉकेटचं काय येईल? तर स्टील फ्रॉम द पॉकेट. आणि स्ट्रेंजर म्हणजे काय? अ पर्सन फ्रॉम हुम डज नॉट नो. झाले, या झाल्या आपले उत्तर. आता आपण बघूया पुढचा पुढचा पार्ट. टास्क नंबर 2, लिसन अनाउन्समेंट अँड टिक द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता सेकंड टास्क तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आणि त्याचे उत्तरं आपल्याला शोधायचे. ओके, चला तर सुरुवात करूया आपण. पहिला क्वेश्चन, विच इन्स्ट्रक्शन इज गिवन टू प्रोटेक्ट फ्रॉम कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी आपल्याला खालीलपैकी कोणती इन्स्ट्रक्शन वर दिली होती आपल्याला? बघा बरं. वॉश युअर हँड अँड फेस विथ व्हेरी हॉट वॉटर, हे नव्हतं सांगितलं बाबा आपल्याला. कव्हर युअर माउथ विथ द मास्क प्रॉपरली, हा हे इन्स्ट्रक्शन दिली होती, मग हे उत्तर झालं आपलं. स्टँड इन ग्रुप्स, ग्रुपमध्ये थांबायला लावलं की नाही, हे नव्हतं सांगितलं. ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर, हे पण नव्हतं सांगितलं. म्हणजे कव्हर युअर माउथ विथ मास्क प्रॉपरली हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट, वेअर इज बस नंबर 1233 गोईंग. आता बस नंबर 1233 गोईंग, कुठे जाणार होती ती बस? औरंगाबाद टू पुणे. ही अनाउन्समेंट त्यांनी केलेली होती, म्हणजे पुढचे ऑप्शन वाचण्याची आपल्याला गरज नाही. थर्ड क्वेश्चन, याच्यात उत्तर जरा चुकलेलं आहे बघा, पण मी क्वेश्चन वाचून दाखवतो. विच प्लॅटफॉर्म नंबर इज मेन्शन्ड इन द अनाउन्समेंट. अनाउन्समेंटमध्ये किती नंबरचा प्लॅटफॉर्म सांगितला होता? तर आपल्याला सांगितला होता 5 नंबरचा प्लॅटफॉर्म. इथे उत्तर नाही आहे त्याचं, कदाचित थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. द फोर्थ बघा, व्हॉट इज ॲडवाइस टू यूज फ्रिक्वेंटली. काय, कसली ॲडवाइस केलेली आहे आपल्याला फ्रिक्वेंटली वापरायची? तर आपल्याला सांगितलं तर सॅनिटायझर. ओके, सॅनिटायझर. पेट्रोलने सांगितलं, डिझेल, वॉटर नाही सांगितलेलं, सॅनिटायझर आपल्याला फ्रिक्वेंटली वापरायला लावलेलं आहे. गॉट इट. आता ह्या गोष्टी आपल्याला इथे त्यांनी सांगितल्या होत्या. सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये बघा काय, टीचर रीड्स द होल ट्रान्स्क्रिप्ट, पूर्ण ट्रान्स्क्रिप्ट टीचर वाचता, अँड सपोर्ट लर्नर्स, जे लर्नर्स आहे त्यांना सपोर्ट करायचं आहे, टू गेट ॲप्रोप्रिएट आन्सर, योग्य आन्सर द्यायचं. कशापासून? फ्रॉम द लिस्टेड ट्रान्स्क्रिप्ट, जी लिस्ट दिली होती ट्रान्स्क्रिप्टची त्याच्यापासून योग्य आन्सर आपल्याला मिळलं पाहिजे, म्हणून आपण ते योग्य पद्धतीने त्यांच्यासमोर वाचलं गेलं पाहिजे. टीचर गिव्स डेमो ऑफ सॉल्विंग ॲक्टिव्हिटी टास्क. आता 2 टास्क आपण सोडवले, हे त्याच्याबद्दलच आहे, फक्त हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. बीवेअर ऑफ, कशापासून? पोलीस पासून आपण बीवेअर वाचायचंय का? अनाउन्सर पासून वाचायचंय का? नाही. तर कोणापासून? पिक पॉकेट्स. म्हणजे इथे उत्तर काय पाहिजे? बीवेअर ऑफ पिक पॉकेट्स. समजलंय? टीचर रीड्स हे जे आपण ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे. नंतर प्रॅक्टिस
हे पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. टीचर्स गिव्ह इन्स्ट्रक्शन्स टू स्टुडंट कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी टास्क नंबर 1 आपण कम्प्लीट केलाय. ओके, मग एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीकडे वळू आपण. टीचर आर स्टुडंट टू लिसन इन्स्ट्रक्शन गिवन बाय ऑफिस इन द मार्केट. आता मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात काय काय करायचंय आपल्याला. टीचर ऑल्सो सपोर्ट देम टू गेट एक्सपेक्टेड इन्स्ट्रक्शन फ्रॉम द इंटरनेट. इंटरनेटवरनं तुम्ही काही ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात म्हणजे बस स्टँडबद्दल, रेल्वे स्टेशनबद्दल, त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही गोळा करा, कलेक्ट करा. ओके, इव्हॅल्युएशन. मग टीचर्स आपण काय इव्हॅल्युएट केलं आज. टीचर गिव्स देम वन ट्रान्सक्रिप्ट ऑफ स्कूल इन्स्ट्रक्शन. शाळेच्या स्कूल इन्स्ट्रक्शनची एक ट्रान्सक्रिप्ट टीचरने तुम्हाला दिली. अँड आस्क देम टू राईट देअर रिस्पॉन्ड टू द गिवन इन्स्ट्रक्शन. जी इन्स्ट्रक्शन्स दिलेली म्हणजे ज्या सूचना केलेल्या आहे तर त्याच्यावरनं, त्या ट्रान्सक्रिप्टवरनं महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला नोट करून लिहायचे. गॉट इट. टीचर हेल्प देम टू रिस्पॉन्ड ॲप्रोप्रिएटली. आणि टीचर सुद्धा तुम्हाला ॲप्रोप्रिएटली योग्य पद्धतीने त्यासाठी रिस्पॉन्ड करतीलच. दीक्षा डेमो इथे व्हिडिओ नाही आहे इथे, तर इथे तुम्ही ती माहिती बघू शकता. माय टेकअवे. मग आज काय शिकलो आपण मित्रांनो. फॅलिसिटस आर स्टुडंट्स टू एनलिस्ट देअर लर्निंग पॉईंट्स. आज आपण काय काय शिकलो त्याचे पॉईंट्स आपण लिहायचे. आता हा पण एक मुद्दा शिकलो आपण. नंतर स्टुडंट रिस्पॉन्ड टू इन्स्ट्रक्शन ॲज पर द एक्सपेक्टेशन. स्टुडंट्सने पण ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही तुम्हाला देणार आहोत किंवा दिल्या गेलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शनचे पॉईंट्स तुम्ही आज नमूद करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण आज काय शिकलो नेमकं. अंडरस्टूड. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.